मला दाखवतो पप्पांना आपले मस्त ब्लॉग पाहत आहे हे बा टी व्हीवरती आपले ब्लॉग चालू आहे. कालचाच ब्लॉग चालू आहे. शेतीतला तिथं बाहेर देत होतो तिथला. हे गाइस वेलकम बैक टू आवर न्यू ब्लॉग. तो मैंने जैसे कि कल कहा था आज का ब्लॉग आएगा पूरा मराठी में. तो भाई तो आपका स्वागत भी मराठी में होना चाहिए. तो अभी मैं आपका स्वागत करूँगा मराठी में. ओके तो नमस्कार भावांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललो आहे मंदिरात महादेवांच्या. हे बा पूजाचं सामान घेतलं आहे मम्मीन त्यांना आणि आंटीन त्यांना घेऊन चाललो आहे. तर चला आता मंदिरात जाऊ आपण दर्शन वगैरे करून येऊ मग क्लासला पण जायचं आहे. चला पूजाचं सामान वगैरे घेतलं आहे आता सरळ मंदिरात भेटू आपण. मंदिरातून लागलो आपण. तर हे बा महादेवांचं मंदिर इथं आहे. इथं आपले गणपती बाप्पा इकडं नंदी देवता आहे आणि इकडं जर बघितलं तर इकडे आपला हनुमान देवतांचं मंदिर आहे. हे बा आपण तिकडं पण जाऊ. आणि इकडे काय काय माहिती भाऊ. हे बा जुनं सगळं सामानच जुनं पडलेलं आहे. हे बा ना केवढं जुनं आहे ते. आला ब्लर राहिलं. हे बा आला इकडं बी इकडं खिडकी आहे. इकडनं फोन घुसेल पामध्ये. हे बा काय काय पडलेलं आहे काय माहिती. किती वर्षापासून आहे ते बी मला माहीत नाही. आता देवाचे पाय पडतो मग निघू आपण घराकडे. आपण आता जायचं आहे सरळ क्लासला कारण की खूप उशीर होऊन गेला आहे. हा बा आपला टायमिंग राहतो 10चा आणि 10:30 होऊन गेले. एक लेक्चर तर गेलं माझं. आता पटकन जावं लागेल लवकरात लवकर. हां क्लासवरून येऊन लागलो घरी. तर आता टाईमपास काय झाला 1:10 होत आले. तर आता पटापट फ्रेश होतो आणि जेवण करायचं बाकी. ते जेवण करू आणि शेतात पण जायचं आहे. कांदे लागवून चालू आहे तर शेतात पण जाऊ. काय चालू आहे काय दाखवतो. तर चला पहिले फ्रेश होतो जेवण करतो मग भेटतो. त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल द्यायला मम्मीने त्यांना ते ओळे हे करताय ओळे उपडताय. चला पटकन तिकडे जाऊ पाण्याची बॉटल देऊन. पाणी गळत आहे रे हे बा. तर चला आता मी वरच्या मातच भेटतो तुम्हाला डायरेक्ट. बाबा ना आता आलो तर मळ्यात येवळ्याचं रोप उपटणं चालू आहे बा. मम्मी आणि आंटी इथे बसलेली. तिकडं आजी आहे आपली. तिकडे मजदूर आलेले आहे बा. ते म्हणजे कांदे लावताय तिकडे आता. कधी आणि त्यांनी मम्मीने त्यांचा ना उपवास होता तर त्यांना फराळाचं आणून दिलं आणि पाणी बॉटल आणून दिली. तर आता आपण ना घराकडे जाऊ कारण की दिदीनी इंदी आणि चॉकलेट सांगितलं होतं ते वितळून जाईल आता पावसाचं उन्हाचं. बाई ऊन तर आज इतकं होतं आहे ना खतरनाक. तर तुम्हाला मराठी ब्लॉग कसं वाटतं ते सांगा. आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग हा मराठीच येऊन लागलो. बुलेट लावून दिली भाई. बुलेट ना जराशी बी चालवली ना आवाज का कसा आहे तो टच टाच. तिचं सायलेन्सर इतकं गरम होऊन जातं भाई प्रमाणाच्या बाहेर. तर आता मी आत्तापर्यंत शूट केलेलं ब्लॉगची थोडीशी एडिटिंग करतो. पाहतो कशा क्लिप आलेल्या आहे कशा नाही. तर चला आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग मराठीमधला ब्लॉग आवडत असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग मराठीत करू का हिंदीमध्ये करू. ओके चला मी करतो आता एडिटिंग. आता ना इकडे मळ्यात आलो होतो. इकडे खालचा मळा दुसरा. तर मी आत्ता कॅरेट घ्यायला आलो होतो खाली कॅरेट कारण की इकडे कांदे लावणं चालू आहे. तर उळे संपलं होतं आता उळेच घ्यायला चाललो आहे. उळ्यावाले शेतात. तर आता घराच्या पाठीमागेच आहे. चला तिकडे घेऊन जातो तुम्हाला. कॅरेट तर सगळे टाकले गेले सगळं तिकडे जाऊ मळ्यात. इथं आता उळ्याचं शेत आहे. जे पहिले मी हिंदी ब्लॉग बनवलं होतं ना त्याच्यात माहिती हे शेत कुठे तर बघितले नसतील तर बघून घ्या. खाली सगळे ब्लॉग पडलेले हे वा. तर आता हे कॅरेट उतरायचे. आता आपण लई खतरनाक डायरेक्ट एक नाही उतरायचे. ट्रॅक्टर चालू कर तू आहे चालू भाऊ. तू काय पोपट करतोय मला. अरे यार चालू आहे रे यार. पोपट नको करू ना दाद्या. काय रताळ आहे रे हे बी. सॉरी भाई रताळ ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याचा खरा मित्र. चालू झालं इज्जत ठेवली बघ. आपण डायरेक्ट हायड्रोलिक करत असतो हे बा. आता बघता बघता सगळे कॅरेट खाली पडतील. हा उचकलं चालवरती खाली पाहत आहे बा. इथे सगळे कॅरेट आता खाली. चला असं सिस्टम पाहिजे. डायरेक्ट हायड्रोलिक करायचे सगळे एक सोबत खाली. आता मला हे सगळे
भरायचे एवढे कॅरेटमध्ये आणि सगळे कॅरेट ट्रॉलीमध्ये रचायचे. तर मी भेटतो तुम्हाला सगळे कॅरेट ठेवले गेल्यानंतर. चला भावानं, टोटल 16 कॅरेट होते हे बा, सगळे भरून दिले इथे. आता वापस जाऊ खालच्या मळ्यात आणि सगळे कॅरेट तिथं सोडून वापस यायचे घराकडे. उरलेली एडिटिंग पुन्हा चालू करायची. अबे यार तुला काय होऊन जातं यार, जेव्हा कॅमेरा ऑन केला का तेव्हाच पोपट करत राहते. गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम. या बा चला आता. चला भावना तो बा सगळे कॅरेट घेऊन आलो शेतातून इकडे. बाई इतकी झोप लागू राहिली ना शपथ, कधी भयानक झोप लागते. तेव्हा तिकडे कांदे लागवून चाललो त्या साईडला. आता आपण एक काम करू, फॅशन आहे इथे, फॅशन तिथे लावली, फॅशन घेऊन जाऊ घरी. येऊन लागलो तर टाईम पाकिट झाला आहे, 4:05 होऊन गेले. आता मी एक एडिटिंग करतो, नाही तर थोडा वेळ झोपून घेतो. अख्खा डोकं दुखतं उन्हाचं. चला तर मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. सर्वांनो आत्ताचा टाईम झालेला आहे 6:15. तर मी आलो तो गच्चीवर हे बा. तर टेरेसला ना मराठीत कायरानीत गच्ची म्हणता. तर आता मी टाकीन म्हणून पाणी पाहायला आलो होतो भरल्या का नाही, पण टाकी तर भरून गेली. तर ह्या बा दिया आणि दिदी बसलेली आहे. तर हे बा आजूबाजूचा नजारा किती मस्त आहे की नाही, भारी. तर आता मी शेतात आलो होतो कारण की ते बाबा होते ना, तेव्हा ते बारे देत होते आपल्या कांद्यांना. तर त्यांना घ्यायला आलो होतो मी जस्ट आत्ता. तर आपली फॅशनची हालत पाहिजे कोणाला. जुगाड काय बाई या बा, लब्बर लावून ठेवलेलं आहे. जुगाडू माणसं आहेत आपण, समजलं का. जुगाड म्हणजे जुगाड राहता कसं सिस्टमॅटिक. चला आता बाबांना ते येत आहे, बाबांना घेऊ सरळ घरी जाऊ. आणि मंदिरात पण आपल्याला जायचं आहे अजून पूजा करायला. ओके तर चला, मंदिरातून वगैरे जाऊन आलो. शूट नाही करू शकलो, गर्दी खूप होती. तर घरी आलो, जेवण वगैरे पण झालं, अभ्यास पण होऊन गेला. आणि आता थोडा बाहेर बसलेलो होतो. वारं एकदम गार वारं चालू आहे, एकदम भारी वाटते. तर इथं बसू थोड्या वेळ. चला बा त्याचा फ्री फायर चालू आहे, त्याला तर काही लाज नाही. चला तर मग मी भेटतो थोड्या वेळात. मला दाखवतो मग पाहताय आपले मस्त ब्लॉग पाहताय हे बा. टी व्हीवरती आपले ब्लॉग चालू आहे, कालचाच ब्लॉग चालू आहे शेतीतला. तिथं बाहेर देत होतो तिथला. उद्या आपला मराठी ब्लॉग पाहतील पप्पा ते. तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये मराठी बोलू का हिंदी बनवू, कारण की तुम्ही मराठी पाहिला हिंदी पाहिला आहे. तर सांगा कमेंटमध्ये कसा बनवायचा, हिंदी का मराठी. तर चला आता ना अभ्यास करतो मी, तुम्हाला दाखवतो. बा इथं अभ्यास चालू आहे माझा, लिहित होतो केमिस्ट्रीचं. म्हटलं ब्लॉगचा आवाज येतो टी व्हीवरती, पप्पा ते जेवण करताय मग ब्लॉग पण पाहते. बघितलं तर पप्पा ब्लॉग पाहत होते माझा. चांगलं पण वाटतंय भाई, पण भीती पण वाटते पप्पा ते काही बोलतील का नाही. तर चला आता मी थोडा अभ्यास करतो, मग भेटतो तुम्हाला. भावनो आता आपला अभ्यास झालेला आहे सगळा. तर केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बुक होतं ते लिहित होतो, लिहून झालं आहे पूर्ण. तर आता ब्लॉग उरलेला ब्लॉग आहे तो एडिट करायचा आहे. तर आज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मराठीतला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि उद्याचा ब्लॉग म्हणजे उद्याचा तर हिंदीतच येईल, इथून पुढचे ब्लॉग मराठीत बनवू का हिंदीत बनवू हे नक्की प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ब्लॉग पूर्ण पहा, ब्लॉग स्टेटस ठेवा, नाही तर मग शेअर करा, काही करा, फक्त ब्लॉग पसरवा. आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय गाईज, टेक केअर.